BJP आणि राष्ट्रवादी हे MIDCचा विषय दरवेळेस म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असू द्या किंवा आमदारकी असू द्या, दरवेळेस त्यांचा तोच विषय MIDCचा विषय. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी आपण जनतेचा कल जाणून घेण्यासाठी नसरापूर या गावात आपण आज आलेलो आहोत. येथील नागरिकांशी आपण संवाद साधू. दादा, गावाचं नाव काय तुमचं? मी चिखलावडे खुर्द येथील रहिवासी असून मी इथं माझ्या नोकरीमध्ये इथं कामाला म्हणजे रहिवासी झालेला आहे. म्हणजे तुम्ही चिखलावडे कार्य उतरवली गाणं कार्य उतरवली गाण्यामध्ये मी आहे काय रहिवासी. वाटतं तिथं, कसं वातावरण वाटतं, कोणत्या समस्या वाटतात तिथल्या? तिथलं सर पहिली गोष्ट म्हणजे का आम्हाला कामगारांनी MIDCचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न मार्गी लावण्याचं म्हणजे आमदारांना तसेच जिल्हा परिषद सदस्य खासदार यांना एक महत्त्वाचा मुद्दा आहे की MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याचं गरज आहे. कारण MIDC का होत नाही पण? आता ते त्याचं राजकारण कोण करत आहे, खरं कारण म्हणजे काय आपल्याला अजून यातली माहीत नाही आहे. पण कसं असतं, BJP आणि राष्ट्रवादी हे MIDCचा विषय दरवेळेस म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असू द्या किंवा आमदारकी असू द्या, दरवेळेस त्यांचा तोच विषय MIDCचा विषय. असं एक 10-15 ते 20 वर्ष झालं तो MIDCचा विषय चालला आहे अजून. पण तो विषय चर्चेत निघण्यासाठी काहीतरी ठोस पावलं किंवा BJPवाल्यांनी किंवा राष्ट्रवादीवाल्यांनी पण हे धरणं गरजेचं आहे. जर तुम्ही जर MIDCच्या विषयावर जर तुम्ही राजकारण करसाल ना तर त्याला काहीच किंमत राहिली नाही सर. आता कोणत्या अजून समस्या वाटतात त्या गटातल्या? सर त्या गटात सर रस्त्याचे काही आहे सर. परत पाण्याची एक समस्या आहे सर. पाणी जर उन्हाळा चालू आला सर तर रायरीसारख्या गावात किंवा साळूसारख्या भागात जी गावात धरणाच्या ह्याला असून सुद्धा त्यांना पाण्याची सर अवस्था कमतरता आहे किंवा त्या कोंढरी बिंढरी ह्यासारख्या तिकडे पाणी टँकरची अवस्था सर हे म्हणजे बोलावडे शिंद जो गट आहे आता तिकडे पाण्याची अवस्था सर बेकार असते. उन्हाळ्यात तिकडे पाणी टँकरनी पुरवावं लागतं. ह्या अशा मोठ्या अवस्था आहेत सर. त्या आपण जे ह्याच्यामध्ये कार्य उतरवली गट जो येतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुणाचं आता जास्त वातावरण वाटतं? मला तर सर वाटतं की दोघांना एक 50-50% आहेत दोघांना. कारण काय हे बघा, कसं असतं की तुम्ही विकास कामं जे तुम्ही काय करता हे महत्त्व नाही, तुम्ही विकास कामं लोकांना दिली करून गावातील जे पुढारी असतात त्यांनी गावातील विकास कामं करून घेतली पाहिजे सर. पहिला मुद्दा हा विषय. नाही तर नुसतं राजकारण असतं की बाबा पंचायत समिती आली, जिल्हा परिषद आली की त्यांना ते पुढे घेऊन हे करतात. हे चुकीचं आहे सर. फक्त विकास कामं जर केली तर जो त्या गटाचा जो पंचायत समिती सदस्य असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल तो निवडून यायला पाहिजे. हे माझं मत आहे. तुम्हाला प्रामुख्याने वाटतं आता मला तसं वाटतं काटेकेटक करे. पण सर तुम्ही जे बोलताय ना ह्याचं उत्तर आता देणं तर मी ॲक्च्युली आता ह्या घडीला मी टाळतो.